सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 8 जानेवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। झडपी निवडणुकीत भाजपाशी गरोबा नको, राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांचा सूर, मकरंद आबांसमोर वाचला अन्यायाचा पाडा। जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षावर मित्रपक्ष असलेल्या भाजपाने मोठा अन्याय केला आहे। सर्वच तालुक्यांमध्ये भाजपाने राष्ट्रवादीला अडचणीत आणले आहे। राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपाच्या मैत्रीमुळे दुखावले गेले आहेत। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपाशी गरोबा नको असा सूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यात आळवला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सत्र न्यायालयाचा दणका। मायने तालुका खटाळीतील मृत दलित व्यक्तीची जमीन हडपण्याच्या प्रकरणातून नाव वगळण्याची जयकुमार गोरे यांची विनंती सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळली। मी फक्त ट्रस्टी आहे हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला। कराड तालुका काँग्रेस कमिटीतून रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन। लातूर येथील लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर सभेत अत्यंत निंदनीय वक्तव्य केले होते। विलासराव देशमुख यांचे कार्य लातूरच नाही तर महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही असे ते दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व होते। त्यांचे महाराष्ट्र आणि काँग्रेस पक्षावर नितांत प्रेम होते। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा कराड तालुका काँग्रेस समितीकडून कराड शहरातील दत्त चौक येथे निषेध करण्यात आला। तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले। खोजेवाडीच्या तरुणाची डिजिटल हात, पीएमओ संकेतस्थळ होणार अधिक सुरक्षित। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या साताऱ्याने अन्यायविरुद्धचा वारसा डिजिटल युगातही जपला आहे। खोजेवाडी तालुका जिल्हा सातारा येथील संकेत संजय माने यांच्या जागरूकतेमुळे थेट पंतप्रधान कार्यालयाच्या पीएमओ संकेतस्थळात महत्वपूर्ण सुधारणा घडून आल्या आहेत। संकेत माने यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे अधिकृत संकेतस्थळाला केंद्र सरकारच्या मार्गदर्शकानुसार संस्थेचे प्रमाणपत्र मिळाले असून ते आता संकेतस्थळाच्या तळभागात दर्शवण्यात आले आहे। आरके ट्रेडिंगवर पोलिसांचा सलग दुसऱ्या दिवशी छापा। काठाळ्याच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली, आणखी धक्कादायक प्रकरणी उघडकीस येण्याची शक्यता। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला। कार्यालयातून संगणक, लॅपटॉप, फाईल्स व अन्य महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे गायब असून केवळ काही किरकोळ कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत। रोहित काटाळे याने अनेक गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळून परदेशात पलायन केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे। त्यामध्ये अनेक पोलिसांच्या आणि पुढाऱ्यांना देखील काटाळ्याने चुना लावल्याचे सांगण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यात मागील वर्षी सायबर गुन्हेगारीत नागरिकांना 8 कोटींहून अधिकचा गंडा। पोलिसांनी 1,19,00,000ची रक्कम मिळवून दिली परत। जिल्ह्यात मागील वर्षी सायबर गुन्हेगारांनी कहर केला आहे। वर्षभरात 43 गुन्ह्यांमध्ये 8 कोटीहून अधिक रक्कम नागरिकांनी गमावली आहे। स्टॉक शेअर ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष, ऑनलाईन पार्ट टाइम जॉबचे आमिष, बनावट ईमेल कॉल, डिजिटल अर्ज धमकावणे, फ्रॉड कॉल, लिंक, ओटीपी पाठवून फसवणूक करणे अशा प्रकारे सायबर गुन्ह्यात 2025 साली 8 कोटी रुपये गमावल्याची नोंद पोलिसांकडे आहे। यामध्ये कोणी निवृत्त बांधकाम अधिकारी, पोलीस अधिकारी, डॉक्टर, उद्योजक या उच्च शिक्षणासह व्यावसायिक फसले गेले आहेत हे विशेष। ज्यांना रेशन त्यांनाच आयुष्यमान, गरजू झाले हैराण, मोफत उपचार कागदावरच। जिल्ह्यातील अनेक कुटुंबे योजनेपासून वंचित। खाजगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च गरिबांच्या अवकाबाहेर गेला आहे। त्यामुळे उपचारासाठी केंद्र व राज्य शासनाची आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना मोठा आधार वाटत होती, परंतु यासाठी जाचकटींमुळे गरजू रुग्ण हैराण झाले आहेत। आयुष्यमान कार्ड ज्यांना रेशनिंग मिळते त्यांनाच दिले जात असल्याचे चित्र आहे। त्यामुळे योजना कागदावरच राहत आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऊसतोड टोळ्यांकडून अडवणूक, पैसे दिल्याशिवाय ऊस तोडणार नाही असा शेतकऱ्यांवर दबाव। सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असताना ऊस तोडणीसाठी येणाऱ्या टोळ्यांकडून शेतकऱ्यांकडे बेकायदेशीररित्या पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत। ऊसतोड करून देण्यासाठी आगाऊ रक्कम, अतिरिक्त खर्च किंवा नावे उभे ठेवून पैसे मागितले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे। कारखान्याशी करार झाल्यानंतरही काही ऊसतोड टोळ्या पैसे दिल्याशिवाय ऊस तोडणार नाही असा दबाव टाकत आहेत। कंटेनर खाली घुसली सूट, पुण्याचे चौघे किरकोळ जखमी। पुणे वांगूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड फाटा तालुका कराड हद्दीत उभ्या असलेल्या कंटेनर खाली स्विफ्ट कार घुसल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असला तरी सुदैवाने कारमधील पुण्याचे चौघे किरकोळ जखमी झाले आहेत। वरपुडे मलवडी तालुका मान परिसरात दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू। वरपुडे मलवडी येथील पंढरपूर मल्हारपेठ रस्त्यावर 2 दुचाकींचा समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। संतोष रघुनाथ पोळ वय 50 राहणार वरपुडे मलवडी तालुका मान असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे। साताऱ्यात पुन्हा एकदा ऊसाची ट्रॉली पलटी। रायगाव तालुका सातारा नजीक राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूच्या लेनवर ट्रॉली पलटी। सातारा जिल्हा प्रशासनाने ट्रॅक्टर ट्रॉली वाहतुकीचे नियमन करावे ही मागणी। मेड इन सातारा बॅग। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।